जंगलात गेलं बा, कसं काय आले नाही, कसं नाही आणि म्हणून आपण बॅटरी घेऊन गेलो रस्त्यानं बघत बघत, वाजत नाही काही बंडी. तर आम्ही जाता जाता रस्त्यावर असं लांब पडून होता तर अरे कसं झालं म्हणून मग त्याला उचललं गेलं की वकलं रस्त्यावर तिकडून पडून पडत ना जिकून आले की त्याला बेव आहे आता पडून पडत आले तर रस्त्यावरच पडले ते वकून घेतले. तसंच लांब झालं, फक्त मोठा जीव तर निघून गेले. मग तिथून उचलून आणलं की बाजारात आले की खतम झालं. तर दोन गोष्टी मला आखरीला बोलल्या, अरे बाबा तुला कसं करायचं आलं रे म्हणलं. तर अरे मला बाबा 2-5 धोंडे घातले, असं घातले, तर कमरला मारले, पायाला मारले. एवढं मला सांगलं बघा, आपलं इमानदारीनं सांग, एवढंच गोष्ट बोलायचं मग गेलेच बघा. आम्ही पहिलं मयत प्रेत बघून आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं पहिलं. त्याच्यानंतर पोलिसनं सहकार्य केलं आम्हाला, सगळं पंचनामा वगैरे केला. पंचनामा झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मार्फत डेड बॉडी आम्ही गडचंदूरला पाठवली आम्हाला. मग इथं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये मार नाही, काहीच नाही म्हणून असं सांगितलं डॉक्टरनं आम्हाला. दिली आम्ही, घेऊन गेली बॉडी. पुन्हा आम्हाला ठाणेदार साहेबांनी पुन्हा परत पोस्टमॉर्टम करायचं म्हणून डेड बॉडी गडचंदूर इथं PSCला आणून जाऊन ठेवण्यात आली. पुन्हा आणली डबल आणली. पुन्हा मग आज ते परत आम्हाला चंद्रपूरला डेड बॉडी घेऊन पोस्टमॉर्टमला आज पाठवत आहेत आम्हाला. एकाच मृत कधी 2 वेळा पोस्टमॉर्टम करायला? हा, 2 वेळेस पोस्टमॉर्टम झालं. काहीच दाखवलेलं नाही ना त्याच्यामध्ये, डॉक्टरने काहीच याच्यामध्ये दाखवलेलं नाही म्हणून आम्हाला डबल पोस्टमॉर्टमसाठी चंद्रपूरला पाठवण्यात आलं. एक वेळा येतं झाल्यावर काही दाखवलं नाही, काही दाखवलेलं नाही डॉक्टरने, त्याच्यामध्ये काही मार नाही म्हणून दाखवलं. आणि ते मारहाण जे करणारे आरोपी आहेत त्या आरोपी स्वतः मनाने कबूल बी झाले म्हणते की आम्ही चापटबुकी 2-4 चापटा आम्ही मारल्या, एवढं बेदम आम्ही मारलेलं नाही आणि असं म्हणले ते. आरोपी अटकेत आरोपी पोलीस स्टेशनला 5 आहेत, तपास चालू आहे. सगळे आरोपी भेटले? सगळे आरोपी किती, 4 होते का 5 होते? 5 आहेत, 6 आहेत. लोक होते, 6 आरोपी तिथं आहेत, केकेझरीचे आहेत. आहे.